नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अद्विक कलाला म्हणतो, मी मलम लावतो. तर ती बोलते, मी स्प्रे मारलाय. त्यावर तू मलम लावला तर तो जास्त झोंबेल. तर तो बोलतो, नाही झोंबणार. तर तिकडे कलाची आई घर आवरत असते. तेवढ्यात काजल येते आणि विचारते, काल कलाताई खूप वेळ घराबाहेर होती. का होती याचं कारण कळलं का काही? तर कलाची आई बोलते, नाही ना गं, ती पण बोलली की मी नंतर फोन करते आणि नंतर फोन पण नाही केला. का अशी वागते कुणास ठाऊक. मला वाटतं की तिच्या अशा वागण्यामुळे चांदेकरांच्या घरात काही प्रॉब्लेम नको. त्यावर काजल बोलती, असं काय बोलताय खरे बाई? तुम्हीच बोलता कला माझी गुणाची, समजूतदार, सगळ्यांना एवढ्या अभिमानाने सांगता आणि आता तुम्हीच जागेवर पलटी मारता का काय? होय ग काजू, ते तर आहे. पण ती अलीकडे असं का वागते डोकं फिरल्यासारखं तेच कळत नाही. काजू, एक काम करते का गं, व्हिडिओ कॉल कर तिला. काजल व्हिडिओ कॉल करते तेव्हा अद्विक कलाच्या पायाला मलमच लावत असतो आणि कला व्हिडिओ कॉल उचलते तर तिच्या आईला दिसते की अद्विक कलाच्या पायाशी बसून तिला मलम लावते. त्यावर तिची आई बोलते, हे काय बघते मी? तर कला बोलते, कुठं काय? त्यावर रामून बोलतो, खूप दुखतंय का? खूप त्रास होतोय का? असं. त्यावर तिची आई बोलते, कला काय चाललंय तुझं? जावई बापू पायाशी का बसलेत तुझ्या? त्यावर कला बोलते, काही नाही ग आई. त्यावर कलाची आई म्हणते, अगं तुझी किती काळजी करते ते आणि तू कसं बोलती? त्यावर कला बोलते की अगं आई, माझा पाय मुरगळलाय म्हणून चांदेकर मला मलम लावून देतोय. किती वेळा सांगितलं ग, काय चाललंय चांदेकर चांदेकर. आणि ते किती काळजी घेतात तुझी आणि तू कशी वागतेस. अगं त्यांना अहो म्हणायचं किंवा अहो अद्विकराव किंवा नुसतं अद्विकराव, त्यापेक्षा त्यांना विचार ना काय म्हणू, जे आवडेल तुम्हाला. त्यावर कला बोलते, ठीक आहे आत्ताच विचारते. अहो अद्विकराव, मी तुम्हाला धनी म्हणू का सरकार, यांपैकी काय म्हणू? कलाची आई बोलते, कले असलं काय बी नको बोलू, माझ्यासमोर तर असली चेष्टा पण नको करू. अगं देवमाणूस आहेत ग ते, किती काळजी करतात, किती प्रेम करतात तुझ्यावर. कला बोलते की बर, बस झालं, फोन का केलाय ते सांग. तिची आई बोलते, तुझं तोंड बघायचं होतं, तू कशी वागते ते. कले, अगं मला कळतच नाही तू अशी का वागतेस. सगळ्या गोष्टींवर चिडचिड का करायची ग आणि घरातून निघून कसली जातेस. तू जरा विचार करायचा, सगळ्यांना काय वाटत असेल. आणि अद्विकराव किती चांगले वागतात तुझ्यासोबत. शोभतं का तुला हे असं, एवढी समजूतदार तू आणि हे असलं वागतेस. हे ऐकून कलाचं तोंड पडते आणि हे पाहून अद्विक मनातल्या मनात खूप खुश होतो आणि म्हणतो, येस, खा ओरडा, अजून खा ओरडा. बरं झालं, हिला असंच पाहिजे, मग ही लाईनवर येईल. कला बोलते, बरं आई, आता समजलं मला, मुलीला सासरी गेल्यावर सासर आणि माहेर दोन्ही पण परक का वाटतं. ते तुम्ही जावई जावई म्हणून दुसऱ्याच व्यक्तीला इतकं डोक्यावर घेता, स्वतःच्या मुलीला समजून घ्यायचं नाही. त्यावर तिची आई बोलते, अगं कले, असं काय बोलते, जावई बापू किती काळजी घेतात तुझी. तुझा पाय मुरगळला तर ते मलम लावतायत आणि तुझ्या अपेक्षांचा डोंगर वाढतच चाललाय. अगं ते माणूस आहे आणि त्यांच्या संग जरा माणुसकीने वाग की. त्यावर कला बोलते, छे छे, मी तर माणुसकीने वागतच नाही कधी. त्यावर आद्विक म्हणतो, असं तिरस्कर का बोलतीयेस? वाईट वाटन ना तुझ्या आईला. काय चुकीचं सांगतायत त्या? अगदी बरोबर सांगताय. नाही घेत का काळजी? तेव्हा पण गणपतीच्या वेळेस किती मदत करत होतो मी. पण तरीही तू एकीकडे गणपती बनवत होती आणि एकीकडे आरोप करत होती. आता तुझ्या मैत्रिणीचा नवरा, तो तिच्यासोबत चांगला वागत नाही म्हणून तू मलाही तसंच कन्सिडर करते का? मी तर किती चांगला वागतो, पण तिचा नवरा वेगळा, तुझा नवरा वेगळा. त्यावर कला बोलते, ठीक आहे, ठीक आहे, कळलं. हां, मला आई, बघा, आता मला सगळे कळले. तुझा जावाई सर्व गुण संपन्न आहे. ठेवू मी फोन? फोन ठेवल्यावर अद्विक तिचा पाय सावकाश बाजूला घेत असतो, पण तो थोडा दुखतो. मग ती ओरडते आणि बोलते, चांदेकर. त्यावर अद्विक म्हणतो, हां, मारतेस काय? त्यावर कला बोलते, आगाऊ. अद्विक बोलतो, अति आगाऊ. एवढ्यात तिकडे आबा त्यांच्या रूममध्ये आपलं रोजच्यासारखं पुस्तक वाचत असतात आणि तिथे
नैना आबांसाठी चहा घेऊन येते. म्हणते, आबा मी तुमच्यासाठी चहा बनवलाय. तुम्हाला दिवसातून 3-4 वेळा चहा लागतो ना, आणि तुम्हाला आवडतं म्हणून खास आलं किसून घातलंय. घ्या ना आबा. त्यानंतर आबा त्या कपाला हात लावतात व त्यांना तो गरम आहे त्यामुळे चटका बसतो. मग ते बोलतात, अच्छा तू खरंच आली आहे चहा घेऊन. याआधी एकदा स्वप्न पडलेलं, त्यात तू पण अशीच आलेली चहा घेऊन आणि गोड गोड वागलेली. तेव्हा मला वाटलं आता पण स्वप्नच आहे. बरं घेतो घेतो चहा. त्यावर नैना बोलते, आबा मी खास स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी चहा बनवलाय आणि तुम्ही असं बोलताय. त्यावर आबा बोलतात, अगं सवय नसली की दचकी बसते आणि म्हाताऱ्या माणसांना बसणं किंवा दचकी सहन करणं सहन नाही होत. तेव्हा नैना बोलते, मनातल्या मनात, हे आबा पण ना कधी सरळ बोलणार नाहीत. एवढी मी चहा बनवून घेऊन आले, पण टोचून बोलायची सवय यांना म्हाताऱ्या माणसांना धक्के सहन नाही होत म्हणे. आबाला म्हणते, असं काय म्हणताय आबा? आता मी सुद्धा घरातली सगळी कामं करणार. तुम्हाला असं वाटतं ना मला काही येत नाही, पण मी सुद्धा आता दाखवून देते की मला सगळी कामं येतात. घरातल्या सगळ्यांना खूप प्रेमाने खाऊ पिऊ सुद्धा घालता येतं. ॲक्च्युली काय झालं, माझं लग्न होऊन मी इकडे आल्यापासून मी प्रेग्नंट असल्यामुळे मला फारसं काही करता आलं नाही. त्यामुळे तुमचं काही गैरसमज झालाय. ते काय आहे ना, खरं तर मी जर ठरवलं ना, तर मी कलापेक्षा जास्त खूप गोष्टी खूप चांगल्या करू शकते. त्यावर आबा बोलतात, हो, आणि हसतात. त्यावर नैना बोलते, काय झालं आबा तुम्ही हसता काय? त्यावर आबा बोलतात, काही नाही. त्यावर नैना बोलते, आज रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा काय हवंय ते मला सांगा. ऑर्डरच द्या ना. त्यावर आबा बोलतात, असं म्हणतेस मग रात्रीसाठी गव्हाची खीर बनव. त्यावर नैना बोलते, हो बोलते आणि बाहेर येते.